तुमचं जे उपोषण बसलेलं आहे महानगरपालिकेच्या समोर, तो काय सिलसिल्यामध्ये बसलेला आहे? नमस्कार, मी आर पाटोळे, अयोध्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, तसेच माझ्यासोबत आहे बहुजन परिवर्तन पार्टी जिल्हा अध्यक्ष. आमचा विषय असा आहे, आम्ही आज दिनांक 1/6/2025 रोजी जगदीश केवराम पित्तानी याची जे बिल्डिंग बांधलेली आहे हैदराबादमध्ये, ती अनधिकृत आहे म्हणून सनी आम्ही मागच्या महिन्यामध्येही आम्ही त्यांच्या संदर्भात उपोषणाला बसलो होतो, पण कोणतीही दखल नाही घेतल्यामुळे आम्हाला कागदी आश्वासन दिलं होतं. पण आज आम्ही पुन्हा त्याच अनुषंगाने आम्ही आज महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे. तर जी काही बिल्डिंग आहे ही अनधिकृत म्हणून सनी आम्हाला टीपी नगररत्नाने आम्हाला आदेश दिलेला आहे आणि तपासणी अहवाल दिलेला आहे की संबंधित जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या जो 6वा मजला आहे, त्या 6व्या मजला जो सलापाचं जे काय बांधकाम झालेलं आहे हे बांधकाम पूर्ण अनधिकृत म्हणून सनी घोषित झालेलं आहे. पण आदेश असतानाही जे काही आयुक्त आहे कांबळे, त्र्यंबक कांबळे हे आणि सहाय्यक आयुक्त फुलंब्रीकर हे जाणून बुजून याच्यामध्ये दीर्घाई करत आहे, म्हणजे कानकुसर करत आहे. कारण की यानं कुठेतरी पैसे घेतलेले दिसत असं आम्हाला वाटत आहे, म्हणून हे काही त्याच्यावर काही ठोस पुरावा पाऊल उचलणार नाही. तर आज आम्ही त्याच अनुषंगाने इथं उपोषणाला बसलेलं आहे. अद्याप कोणतेही आम्हाला पत्रव्यवहार झालेला नाही आणि कोणी डोकं नाही पाहिलं नाही. कारण की सगळे या जाणून बुजून आज फुलंब्रीकर, कांबळे आणि ज्या संबंधित येणारे जेवढे बी अधिकारी सगळे रजेवर गेलेले आहेत. कारण की त्यांना माहिती आहे ना आज उपोषणाला बसणार आहे व आज काहीतरी कारवाई करावी लागेल, त्यामुळे ते आज कोणतेही अधिकारी आज त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित नाही. तर आम्हाला एवढं सांगायचं, आम्ही जोपर्यंत त्या पित्तानीची बिल्डिंग पाडत नाही आणि गोरगरिबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणचं आणि आमचे यापुढेही जे काही आंदोलन, तीव्र आंदोलन राहील हे आम्ही चालू ठेवणार आहे. आणि आज जे उपोषण बदलं तरी आम्हाला कोणतं व्यवहार करण्यात आलं नाही, तरी लोकांना दखल घ्यावे, नसतं आमचं यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही तुमच्या कॅबिनमध्ये येऊन करणार आहे. याची दखल आयुक्त मॅडम, कांबळे साहेब आणि फुलंब्रीकर यांनी घेण्यात यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.